तर राष्ट्रीय प्राणी हक्क दिनाच्या निमित्तानं प्राणीप्रेमींकडून पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज समोर आंदोलन करण्यात आलं। माणसांप्रमाणे प्राण्यांनाही त्यांच्या जगण्याचा हक्क असून त्यांना तो मिळाला पाहिजे या भावनेतून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर राष्ट्रीय प्राणी हक्क दिनानिमित्त पुण्यामध्ये प्राणी प्रेमींचं हे आंदोलन पाहायला मिळतंय। प्राण्यांना देखील माणसांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे असं या प्राणीप्रेमींचं म्हणणं असल्याचं पाहायला मिळतं। तर ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये कार्यरत अभियंत्याचा घातपात झाल्याचं तपासातून समोर आलंय। पत्नी आणि मेहुण्यानं लक्ष्मण मंडले यांची हत्या केल्याचं आता उघड झालंय। घातपाताचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेला आहे। कराडमधील अपघाताचा पोलिसांकडून 12 तासातच छडा लावण्यात आलाय। सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। तर मीरा भाईंदरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे महागाई विरोधात आंदोलन पाहायला मिळते। रस्त्यावर चूल मांडून सरकारनं निषेध केला। महिला कार्यकर्त्यांची थेट रस्त्यावर चूल पेटून त्यावर खिचडी शिजवली आहे। आंदोलनात ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळेला सहभागी झाले। मीरा भाईंदरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं महागाई विरोधात आंदोलन पाहायला मिळतंय। रस्त्यावर चूल थाटत यांनी भाकऱ्या ज्या आहेत त्या भाजलेल्या आहेत आणि त्यासोबत जेवण देखील बनवण्याचं पाहायला मिळतं। तर आता बातमी आहे बुलढाण्यामधून। बुलढाण्यातील राजुरा हत्याकांड प्रकरणामध्ये पोलिसांवर मोठा आरोप पाहायला मिळतो। पोलिसांनी बेदम मारहाण करत न केलेला गुन्हा कबूल करायला लावला। शिवानी कळमेकरच्या भाऊ आणि वडिलांचा हा आरोप आहे। जळगाव जामोद पोलिसांनी 5 लाखांची ही मागणी केल्याचा आरोप होतो। हत्याकांड प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते उद्या जळगावच्या जामोदमध्ये पोलीस ठाण्यात जाणार असल्याची माहिती आहे। यहाँ से हमारे को पुलिस वाले ने उठा के लेके गए। आप पूछताछ कर रहे हैं कि तुमने तुम्हारा लड़की को मारे करके। हमने नहीं बोलता फिर भी वो बोली रहा कि तूने मारे तूने मारे। एक रात हाथ उठाया हमारे को सरकार रात में, फिर दूसरे दिन में मारना चालू करे उन्होंने। मारते मारते फिर हमको कबूल हो गया समझे तो तुम्हारा परिवार उनको लेके आ रहा था। पूरा परिवार को मार लेगा। तो पैसे को भी मांग दिए थे उन्होंने 5 लाख। जंगल में लेके गया फिर चालू करा मारना। तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं शिवसैनिकांना वाटतं असं प्रताप सरनाईकांनी म्हटलं। शिंदेंनी मुख्यमंत्री असताना भरपूर विकासाची कामं केली असं देखील सरनाईकांनी म्हटलं। आमचं संख्याबळ वाढवण्यासाठी राज्यभर संघटना वाढवायची आहे असं सरनाईकांनी म्हटलं। सर्वसामान्य शिवसैनिकांना आजही असं वाटतं की आपला नेता हा मुख्यमंत्री व्हावा। एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं काम, महिला आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांना दिलेलं 1500 रुपयाचं योगदान, हा आमच्या महिला भगिनी कधी विसरणार नाहीत। पण शेवटी संख्याबळ हे महत्त्वाचं असतं। जर आम्ही आमचं संख्याबळ वाढवू तरच आम्ही त्या जागेवर दावा करू शकू। म्हणून आम्हाला राज्यभर संघटना वाढवायची आहे। मंत्री जरी आपला असेल आणि चुकत असेल तर त्यांना ठोकून काढा। गोंदियातील देवरीमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना आमदार बच्चू कडू यांचा कार्यकर्त्यांना सल्ला पाहायला मिळतो। मस्त एक सेवाभावी माणूस आम्ही पाहतोय। शेवटच्या टोकापर्यंत त्याचा आवाज, त्याचा स्वभाव, त्याची प्रामाणिकता, त्याचं व्यक्तिमत्व देण्याचं काम आम्हाला करावं लागणार। मित्रांनो, आम्ही सत्तेधारी म्हणून सुस्त लोक राहू, मस्त बसू नका। सत्तेधारी काही करताच येत नाही असं जर वाटत असेल तर मंत्री जरी आपला असला आणि चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका। या भूमिका भविष्यात आम्हाला घ्यायला